जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय मंगलम जय नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। शांतता राखा, शांतता राखा, कार्यक्रम सुरू होतोय। श्री मुरुघा राजेंद्र वीर शिवलिंगायत बोर्डिंग सांगली आयोजित 4 दिवसीय आध्यात्मिक आशीर्वचन कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। आजचा 4था दिवस आहे। महास्वामीजींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपण सर्वांनी महास्वामीजींचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। सुरू। शंभु गिरिवर कर डमरू टिमिकी टिमिकी टिमि डिगि 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 प्रज्वलित तेजत्रयलोचन ज्वालमाल उदति आगत दस्सगिधर कुदर भय कंपित त्रिभुवन त्राहि त्राहि कर अग जग धागड़ तुम गड़ धाग दिग धागड़ तुम गड़ धाग दिग धागड़ तुम गड़ धाग दिग मृत्युंजय वरदाता हे महादेव, नटराज राज नमो हे महादेव, काशी के विश्वनाथ हे महादेव, हर हर में है जो बसा रुद्र महादेव, हर हर में है जो बसा रुद्र महादेव, हर हर में है जो बसा शिव महादेव। जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्। जटाकटाह सम्भ्रम भ्रमन्निलिम्ब निर्जरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रदीक्षणं मम। धराधरेन्द्र नन्दिनी विलासबन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापति दिगम्बरे मनो विनोद मे तु वस्तुनि। जटाभुजङ्ग पिङ्गल स्फुरत्कणामणि प्रभाकदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्त सिन्दूरस्फुरत्वमुत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरी। सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसून धूलिधोरणी विदूसराकृपीठ भुजङ्ग राजमालया निबद्धजाटचूटक श्रियै चिराय जायतां च घोरबन्धुशेखर। ललाटचत्वरस्वलधनञ्जय पंचसायकं नवन्निलिम्बनायकं सुधामयूखलेखया विराजमान शेखरं महाकपालि सम्प्रदे शिरोजटालमसुनः। करालभालपट्टिका गदद्धगद्धगज्ज्वलद्धनञ्जयामुखीकृतं प्रचण्ड पञ्चसायके जलाधरेन्द्र नन्दिनी कुचाग्रचित्रपत्रकं प्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम। करालभालपट्टिका प्रचण्ड पञ्चसायके जलाधरेन्द्र नन्दिनी कुचाग्रचित्रपत्रक प्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम। नवीन
मेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुरत् कुहूनिशीतिनीतमप्रबन्धबद्धकन्धर लिलिम्ब निर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिन्धुर कलानिधानबन्धुर श्रियं जगद्दुरन्धरः प्रफुल्लनीलपङ्कज प्रपञ्चकारिमप्रभा वलम्बिकण्ठकन्दली रुचिप्रबद्धकन्दरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजाच्छिदान्तकच्छिदं रमन्त्रकच्छिदं भजे अथर्व सर्वमङ्गला कलाकदम्बमञ्जरी रसप्रवाहमाधुरी विजृम्भणा मधुरतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्तकान्तकं रमन्तकान्तकं भजे प्रविभ्रम भ्रमद्भुजङ्गमश्वसद्विनिर्गमत्प्रमस्फुरत्करालबालहव्यवाटिमितिमिध्वनन्दृदङ्गतुङ्गमङ्गल ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचण्डताण्डव शिवः जयध्वज प्रविभ्रम भ्रमद्भुजङ्गमश्वसद्विनिर्गमत्प्रमस्फुरत्करालबालहव्यवाटिमितिमिध्वनन्दृदङ्गतुङ्गमङ्गल ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचण्डताण्डव शिवः दृशद्विचित्रतल्पयोर्भुजङ्गमौक्तिकस्रजोर्गरिष्ठरत्नलोष्टयो सुहृद्विपक्षपक्षयो ऋणारविन्दचक्षुषो व्रजामहि महेन्द्रयो समप्रवृत्तिककला सदाशिवं भजाम्यहम् निर्झरी निकुञ्जकोटरे वसन्विमुक्तदुर्मतिः सदा शिरस्तमञ्जलिं वहन् विलोललोललोचनो ललामभाललग्नक शिवेति मन्त्रमुच्चरन् तदा सुखी भवाम्यहम् इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ध्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम्
शतक महोत्सव श्री मुरुगराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग, श्री श्री ज्ञान भास्कर सद्गुरू महादेव शिवाचार्य महाराज संस्थान वाई आध्यात्मिक आशीर्वचन कार्यक्रम आणि तसंच 33 जंगम स्वामी दाम्पत्य पाद्यपूजा कार्यक्रम व महाप्रसाद हे सर्व आपण 4 दिवस बोर्डिंगमध्ये साजरं करायचं असं आपण ठरवलं होतं. त्यासाठी बरेच सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आपल्याला स्वामीजींचं खूप मोठं लाभ आणि दर्शन झालेलं आहे. त्यांचं आशीर्वाचन पण खूप आम्हाला मोलाचं ठरलेलं आहे आणि आम्हाला असंच त्यांचे आणि परत एकदा यावं आणि आम्हाला त्यांचं लाभ व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करते. तसेच आपण सर्वजण इथले बोर्डिंगचे पदाधिकारी, आपल्या सगळ्या मैत्रिणी, अक्कमहादेवी माता, सगळ्या पुरुष मंडळी, बंधू भगिनीने जो आम्हाला साथ दिली ह्या कार्यक्रमासाठी, आपलं थोडं का विना मोलाची साथ देऊन ऐकायला आला, कुठे ना कुठं तर तुमचंही आम्हाला खूप हे सहकार्य मिळालेलं आहे आणि असंच मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा, आपल्या बोर्डिंगमध्ये यावं असं आम्हाला खूप वाटतं. आपण नवीन वास्तू आता तयार करत आहोत, त्याचाही सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, येऊन बघावे, काहीतरी आपलं मोलाचं त्याला सहकार्य करावं ही माझी खूप प्रचंड म्हणजे अशी इच्छा आहे. आणि परत या 4 दिवसात आपलं काही जर चूकबूक झाली असेल कुणाकडून तरी किंवा आमच्याकडून काही कमी जास्त झालं असेल तर आमच्या वतीने आम्ही सगळ्यांनी माफी मागत आहोत आणि असंच आम्हाला तुमचे महाराज हे लाभावे असं मला वाटतं. थँक्यू. महास्वामीजींच्या आशीर्वचनाने आम्ही सर्वच जण मंत्रमुग्ध झालेलो आहोत असं आशयाचं मनोगत या ठिकाणी आशाताईंनी व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर लिंगायत बोर्डिंगचे दरवाजे हे 24 तास सर्वांच्यासाठी खुले असतात. सर्व महिलांनी बोर्डिंगमध्ये यायला हरकत नाही. आपल्या मनामध्ये जे काही योजना असतील, तुम्हाला जे काही लिंगायत बोर्डिंगच्या माध्यमातून सहकार्य हवं असेल ते केव्हाही दिलं जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य आशाताई कोरे यांनी केलेलं आहे. यानंतर मनवे काकांना मी विनंती करतो की आपण 1-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. समारंभाचे मुख्य महादेव शिवाचार्य स्वामीजी यांचा माझा परिचय 2020 साली झाला आणि 2019ला आमच्या मंडळींनी मिसेसनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली होती आणि त्यानंतर मी त्यांच्या संपर्कात राहिलो. जेव्हा ते चांगलं येणार असं कळलं तेव्हा मला खूप आनंद झाला की तेव्हा आम्ही शब्दात सांगू शकत नाही आणि योगायोगानं दर्शन झालं. दुसरी गोष्ट त्यांचं जे विद्वत्ता आहे, ज्ञान आहे, अभ्यास आहे तो आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाला. हे एक आपलं मोठं सांगलीकरांचं भाग्य आहे. बाकीच्या शिवाचार्यांचे पण प्रवचन आम्ही ऐकलीत पण यांची जी सांगण्याची पद्धत आहे किंवा एखादा विषय व्यवस्थित हँडल करून तुमच्या कानापर्यंत पोचेल, तुमच्या हृदयात पोचेल अशा स्वरूपाची सांगण्याची जी मानसिक तयारी आहे त्यांची ती खरोखर अभ्यासपूर्ण आहे. त्यामुळं वारंवार आपण त्यांना बोलवत राहू आणि ते आपल्याकडे येत राहतील अशी मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. उन्हातून थोडंसं तुम्ही सावलीमध्ये बसलेलं चांगलं राहील. परत डोक्यावरती ऊन येणार तर थोडंसं आजूबाजूला जागा आहे. हॅलो, बाजूच्या मंडपामध्ये जागा आहे, आपण तिथं बसू शकता. आशीर्वचनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी थोडा आवाज कमी. आपण 2 मिनिटं देवाच्या नावाचं स्मरण करूया. देवा महादेवा देवा
ब्रह्मेति व्यपदेशस्य विषयं यं प्रचक्षते वेदान्तिनो जगन्मूलम् तं नमामि परं शिवम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी दाक्षायणी नमोस्तुते। मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रते शिवरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। हे शंकरा 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 महादेवा देवा देवा। बघा अधिक मासाच्या निमित्तानं 33 जंगमांच्या पूजनाची स्वामीजींच्या आशीर्वचनाची सुंदर तयारी मुरगा राजेंद्र वीर शैव लिंगायत मठाच्या वतीनं केली आहे। आपल्या सगळ्यांची शुभकामना सद्गुरूंचा आशीर्वाद या वास्तूला प्राप्त झाला तर 100 वर्षाची ही वास्तू आता तुम्हाला उन्हात बसायला लागू नये याकरता लवकर सभामंडप व्हावा अशी मनापासून भावना करा आणि भजन करा, म्हणजे निश्चितच ही वास्तू लवकर पूर्ण होईल। वास्तू बांधण्याकरता नुसत्या टाळ्या नाही तर धनही तुम्ही द्या। त्या टाळ्या वाजवून वास्तू उभा नाही राहणार। अधिक महिना आपले 4 रुपये या वास्तूला कामाला लागावे, कारण मृत्यूच्या पश्चात धन आपल्यासोबत येणार नाही। त्याकरता महिलांनी एखादी साडी घेऊ नका, धन इथं द्या असं मी या निमित्तानं सांगतो आणि थोडंसं आपण भजन करूया। ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। हातानं टाळी मुखाने देवाचं नाम श्री शिवाय नमस्तुभ्यं ओ श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय मुखाने नाम श्री शिवाय
शिवाय नमस्तुभ्यं. भजनामध्ये बसून आपण टाळी वाजवू शकत नसेल तर देवानं हात दिल्याचा लाभ काय? ज्यांना हात नाहीत त्यांना विचारा हाताची किंमत, ज्यांना डोळे नाहीत त्यांना विचारा डोळ्यांची किंमत, ज्यांना चालता येत नाहीत पाय नाहीत त्यांना विचारा पायाची किंमत. आपल्याला देवाने हात पाय डोळे सगळं काही दिलंय आणि त्याच्या भजनाकरता मनापासून अशा मठांच्या मंदिरांच्या आश्रमांच्या ठिकाणी येऊन जर भजन घडत नसेल तर घरात किती भजन करत असाल, आहे की नाही? घरं अस्थिर आहेत म्हणून स्थिर होण्याकरता आपण आश्रमांमध्ये येतो की जिथं आपलं मन स्थिर व्हावं, आपल्या मनातली चंचलता दूर व्हावी याकरता सत्संग केला जातो. आणि म्हणून मनापासून थोडं पर्स वगैरे काय असलं तर खाली ठेवा, धन असलं तर जाताना काउंटरवरती देऊन जा, पण थोड्या पर्स खाली ठेवा आणि टाळी वाजवा. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. ॐ श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. मी आपल्याला सांगितलं टाळी वाजवल्यानं काय होतं. प्रेमानं भगवंताच्या नावाची जर टाळी वाजवली, आणि खर तर टाळी कुठे वाजवावी? हृदयाच्या जवळ. हृदयाजवळ टाळी वाजवली की हृदय चांगलं होतं. मस्तकाच्या जवळ वाजवली तर मस्तक चांगलं होतं. आणि दोन्ही हात डोक्याच्या वर धरून जर टाळी वाजवली तर आपल्या शरीरातल्या 72,000 नाड्या कंपित होतात. आणि म्हणून ज्यांना व्यायाम करणं जास्त शक्य नाही त्यांनी दररोज 5 मिनिटं डोक्यावरती टाळी वाजवायची, डोक्यावर. ज्यांचं शरीर सदृढ आहे ते जास्त वेळ डोक्यावर टाळी वाजवू शकतात, पण ज्यांचं शरीर सदृढ नाही त्यांचा मिनिटाच्या आत हात खाली येतो. बघा, प्रयत्न करा. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. महिलांचा आवाज होते, टाळी वाजू लागली. शिवाय नमस्तुभ्यं. टाळी वाजू लागली की भजन बंद झालं, आहे की नाही? टाळी आणि भजन सोबत हवं. शिव 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 शिव. शिव 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 शिव. ओ शिव 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 शिव. शिव 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 शिव. आता हात दुखायला लागले की नाही? ह्या दोन्ही बाजू दुखतात. काय कारण आहे? शरीरात बिघाड सुरू झाला आहे. आणि म्हणून जागे व्हा. शरीर आहे तर सगळं आहे. सर सलामत तो पगडी 50. अरे शरीर चांगलं आहे तर सगळं आहे.
शरीर चांगलं नसेल तर काय उपयोग आहे? एका हिंदी रुचाकारानं म्हटलं, नथनी दियो जिस नाथने, नथनी दियो जिस नाथने, उसे बोलत बारंबार. बघा, आपल्या नवऱ्यानं जर नथनी दिली तर आपण किती आनंद व्यक्त करतो. आणि म्हणून म्हणतात, नथनी दियो जिस नाथने, उसे बोलत बारंबार. नाक दियो जिस नाथने, अरे ज्यानं नाक दिलं, नाक दियो जिस नाथने, उसको भूल गई नार. अरे नाक नसतं तर नथनी कुठे घातली असती, आहे की नाही? आणि म्हणून म्हटलं, नथनी दियो जिस नाथने, उसे बोलत बारंबार. नाक दियो जिस नाथने, उसको भूल गई नार. आणि म्हणून ज्या भगवंतानं आपल्याला नाक दिले त्याच्यासाठी शिव 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 शिव. माईक वरती म्हणू नका. हो शिव 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 शिव. आवाज येऊ दे, आवाज येऊ दे. अरे तुमच्यासाठी सत्संग झाला की खीर बनवली, खीर आहे की नाही? ते खीर खाण्या एवढं पोट मोकळं तरी होऊ द्या, त्याच्यासाठी भजन आहे. शिव 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 शिव. ओ शिव 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 शिव. श्री शिवाय नमस्तुभ्य, श्री शिवाय नमस्तुभ्य. शिवाय नमस्तुभ्य, नमस्तुभ्य. श्री शिवाय नमस्तुभ्य, श्री शिवाय नमस्तुभ्य. शिवाय नमस्तुभ्य. शिव 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 शिव
टाळी 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 शिव 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 ओ शिव 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 ओ शिव 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 ओ श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं टाळी 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 हातांना टाळीची सवय लागू दे नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं माइक 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं नमः शिवाय शिवाय श्री शिवाय देवा देवा श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं एक भजन बोलून आपण आशीर्वचन करणार आहोत. भूक लागली आहे का? म्हणजे आता जे आजच आले असतील ते म्हणतील लागली आहे की नाही. पण एक भजन करूया. कलयुगा माझी भजन हे सार, कलयुगा माझी भजन हे सार, कलियुगा माझी भजन हे सार, कलियुगा माझी भजन हे सार. हृदयी शंकर साठवावा. याचा आवाज क्लिअर जाऊ दे, इको थोडा कमी कर, आवाज थोडा क्लिअर जाऊ दे बाहेर, रिदम जास्त जातो. हृदयी शंकर साठवावा, हृदयी शंकर साठवावा, हृदयी शंकर साठवावा, हृदयी शंकर साठवावा. कलयुगा माझी भजन हे सार, कलयुगा माझी भजन हे सार, कलयुगा माझी भजन हे
कलियुगामध्ये सगळ्यात सोपी साधना आहे, ती म्हणजे भगवंताचं भजन. योग, याग, तप, प्राणायाम करणं शक्य नाही, आणि शक्य झालं तर चुकण्याच्या शक्यता त्यात खूप आहे. योग करणं, लोक हल्ली योगा करतात, पण योग जर चुकीचा झाला तर रोग होतात. म्हणून योग सुद्धा बरोबर करावा लागतो. अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी, कपालभाती, जे प्राणायाम आहे ते योग्य करायला पाहिजे. श्वास सोडताना पोट आतमध्ये जावं. काही लोकांचं श्वास सोडताना पोट बाहेर येतं आणि घेताना आत जातं. उलटा प्राणायाम झाला तर रोग होतात. आणि म्हणून योग कलियुगात तेवढा सोपा नाही. यागादी क्रिया, कर्मकांड, याग करणं सोपं नाही, धन खर्च करावं लागतं. तपाला बसणं शक्य आहे का? तपाला बसण्याकरता पहिल्यांदा थोडासा घराचा त्याग करावा लागतो आणि कुठंतरी जाऊन एकांतात बसावं लागतं. इथं सकाळची पूजा करताना 10 वेळा उठावं लागतं. त्यात आमच्या लोकांची पूजा कशी असते, हातात लिंग आहे आणि आवाज देतो, चहा करा, आहे की नाही? लिंग पूजा सुरू आहे आणि चहा करा म्हणून आवाज देतो. कसं मन लागायचं पूजेत? तप करणं सोपं नाही. खरं योग शब्दाचा अर्थ आहे देवाशी जोडणं. योग चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्तीचा निरोध करून देवाशी एकरूप होणं. पण या कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन आहे ते म्हणजे भजन, म्हणजेच भगवंताचं नाव घेत राहणं. आणि म्हणून महादेव प्रभू म्हणतात, या कलियुगामध्ये सोपं काय असेल? कलयुगा माझी भजन हे सार, कलयुगा माझी भजन हे सार. कलियुगा माझी भजन हे सार, कलियुगा माझी भजन हे सार. 4 युग सांगितली जातात. एक आहे सतयुग, दुसरं आहे त्रेतायुग, तिसरं आहे द्वापार युग आणि वर्तमान आहे कलियुग. सतयुगामध्ये योग सिद्ध व्हायचा, त्रेतायुगामध्ये याग सिद्ध होत होते, द्वापार युगामध्ये तप सिद्ध व्हायचं. पण या कलियुगामध्ये एका दिवसामध्ये साधना फलीभूत होते. हे कलियुगाचं महत्व आहे. पण त्याकरता बसावं लागेल, त्याकरता भजन जप करावा लागेल. काय आहे, कलियुगामध्ये अनेक प्रकारचे विक्षेप आहेत. कोणी बसूनच देत नाही. घरामध्ये जर बसायचं झालं तर शक्य आहे का? नाही. पण तुमच्या सगळ्यांसाठी मुरगा राजेंद्र बोर्डिंगची वास्तू अशी निर्माण होणार आहे की तुम्ही कधीही येऊन तिथं जप करू शकता. आणि त्याकरता लवकर आपलं मंदिर तयार झालं पाहिजे. हरदरीची सिंहासनेची लवकर मंदिर तयार झालं पाहिजे. आणि मला फार आनंद वाटतो, आमचे हडदरीजी मला सांगत होते की महाराज, इथलं जे अक्कम महादेवी मंडळ, महिलांचं मंडळ आहे, सगळ्या पद्धतीचा सहयोग त्यांचा आहे. एकदा महिला मंडळासाठी आपण टाळी वाजवूया की आपल्या घरातली सगळी कामं आटोपून धर्म कार्याला ते वेळ देतात. आता किती सुंदर शिवतांडव त्यांनी संपन्न केलं. आणि म्हणून अस्थिर मनाला अस्थिर करण्याकरता अशा पद्धतीची मंदिरं, मठ, आश्रम तयार होतात. ते कोणासाठी?
देवासाठी नाही, आपल्यासाठी तयार होतात. आणि म्हणून साधन करण्याकरता या वर्ष 2026च्या आतमध्ये आपले जडीसिद्धेश्वर स्वामीजी, अक्कम महादेवी आणि शंभू महादेवाच्या मूर्तीची स्थापना या 26च्या अगोदर झाली पाहिजे. आणि त्याकरता या कार्यकर्त्यांना तुम्हा सगळ्यांच्या पाठबळाची, सहयोगाची आवश्यकता आहे. तन मन आणि धन देऊन त्यांना सहयोग करा. चांगल्या कामाला उभं राहिलं पाहिजे. कारण महादेव प्रभू म्हणतात, नरतनु हेची जळावरील तरंग. नरतनु हे शरीर पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं आहे. पाण्यावरचा बुडबुडा कधी फुटतो आपल्याला माहिती नाही, कधी फुटतो, त्याला फार अवकाश नाही आहे. आणि म्हणून महादेव प्रभू म्हणाले, नरतनु हेची जळावरील तरंग, सखा उमारंग जवळी करा. सखा उमारंग जवळी करा. महादेवा महादेवा करीन मी सेवा. तुझ्या भेटीसाठी देवा नेत्र शिणले रे. तुझ्या भेटीसाठी देवा नेत्र शिणले रे. तुझ्या भेटीसाठी देवा नेत्र शिणले रे. महादेव प्रभू म्हणतात, देवा तुझी भेट व्हावी. खरं तर वर्तमानामध्ये आपण देवाची आठवण काढणं चांगलं आहे की नाही? पण देवाची आठवण आपली देवानं जर आठवण काढली तर काय होतं? आपल्याला देवाची आठवण येणं साहजिक आहे, पण देवाला जर आपली आठवण आली काय होतं? देवाज्ञा होते म्हणतात, आहे की नाही? आणि म्हणून त्या देवाची आज्ञा होण्याच्या अगोदर महादेव प्रभू म्हणतात, महादेव म्हणे साधिता साधन, आयुष्याचे धन चोरी गेले. बघा, आतापर्यंत कुठल्याही साधनेमध्ये नाही, उपासनेमध्ये नाही, धर्मकार्यामध्ये नाही, सत्कार्यामध्ये नाही, सात्विक कर्मामध्ये नाही, हे आयुष्य असंच गेलं. आणि म्हणून व्यापार धंदा काम करत करत धर्मकार्यही करा. मला इथं थोडंसं कार्यकर्त्यांबद्दल बोलावं वाटतं. हे 2-4 कार्यकर्ते जरा पळत आहेत असं मला वाटतंय. बाकीचे कार्यकर्ते इतके सक्रिय वाटत नाही आहेत. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही. कदाचित 2-4 पुढे राहतात म्हणून बाकीचे मागे राहत आहेत का? सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला पाहिजे. सांगलीमध्ये 40% लिंगायत आहेत. आजूबाजूचा परिसर जर बघितला खूप लिंगायत आहेत. खरं तर आपण तिथपर्यंत पोचायला कमी पडतोय. आपण पोचणं गरजेचं आहे. सगळ्या पद्धतीची माध्यमं वापरा. सोशल मीडियाचं माध्यम आहे, रेडिओचं माध्यम आहे, TV चं माध्यम आहे, लोकल चॅनेल आपले धानेश शेटे. इथं सगळं केबल अख्खं नेटवर्क सांगलीमध्ये धानेश शेटेंचं आहे. आणि म्हणून आपण असे कार्यक्रम ज्या वेळेला राबवतो लोकांपर्यंत ते कार्यक्रम पोचले पाहिजेत. आपले आप्त स्वकीय भरपूर लोक आहेत. आणि मी कार्यकर्त्यांना आवर्जून एक सांगेन, कोण विरोध करतंय, कोण तुम्हाला नाकारतंय, सोडून द्या. आपलं काम आपण करत राहा. एक दिवस असा येईल विरोधक सुद्धा समर्थक झाल्याशिवाय राहणार नाहीत. असं आपलं काम असायला पाहिजे. आणि म्हणून महादेव प्रभू म्हणाले की आयुष्य संपण्याच्या अगोदर हो महादेव म्हणे साधिता साधना आयुष्याचे धना चोरी
देवा करीन मी सेवा तुझ्या भेटीसाठी देवा नेत्र शिरले रे तुझ्या भेटीसाठी देवा नेत्र शिरले रे तुझ्या भेटीसाठी देवा नेत्र शिरले रे थोर थोर गेले संत ते होनी तुझ्या भेटीसाठी देवा प्राण अर्पणी. बघा अनेक महात्मे गेले, अनेक महापुरुष आपल्यातून गेले. लोकांना वाटतं मरताना जर देवाचं नाव घेतलं तर पुन्हा जन्म होत नाही, पण मृत्यू समयाला देवाची आठवण होणं ही काय सामान्य गोष्ट आहे. जन्म जन्म मुनी यतन कराही अंतराम नाम आवत नाही. तुलसीदास म्हणतात, जन्म जन्म मुनींनी प्रयत्न केले, शेवटी त्यांच्या तोंडात देवाचं नाव नाही आलं. आणि तुमची सामान्य लोकांची काय गत आहे? अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकालामध्ये भगवंताचं नाव आलं तर जीवन मुक्त होतं. आणि म्हणून त्या अंतकाळामध्ये देवाचं नाव येण्याकरता दररोज थोडं स्मरण देवाचं करत राहा. हो थोर थोर गेले संत ते होनी तुझ्या भेटीसाठी देवा प्राण अर्पणे तुझ्या भेटीसाठी देवा प्राण अर्पणे. कार्यकर्ते इथं बसा, वरती बसा, वरती मांडी घालून बसा. हो तोर तोर गेले संत होनी तुझ्या भेटीसाठी प्राण अर्पणे भोळ्या महादेवा तुझ्या भेटीसाठी देवा नेत्र शिनले रे तुझ्या भेटीसाठी देवा नेत्र शिनले रे तुझ्या भेटीसाठी देवा नेत्र शिनले थोडंसं जिथं जिथं जागा आहे तिथं तिथं थोडंसं जागा करून ठेवा. लोक आले तर बसता यावं. भारतीय बैठक सुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी बसायला हरकत नाही. सूर्यनारायणाला आपण प्रार्थना करूया की बाबा तासभर जरा कमी तळप, म्हणजे लोकांना शांत चित्तानं श्रवण करता येईल. बसून घ्या, बसून घ्या. आता आवाज नका करू. तप्तानाम तापनाशाय. थोडासा आवाज थोडा वाढव. तप्तानाम तापनाशाय अर्थानाम अर्थनाशिने अंधानाम दृष्टिदात्रे च ज्ञानीनाम सद्गुरवे नमः. अखिल ब्रह्मांडाचा नायक शाश्वत वैभवाचा स्वामी भगवान आशुतोष शिवप्रभू, जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य संत शिरोमणी मन्मथ स्वामी जगज्योती महात्मा बसवेश्वर, लिंगैक्य सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या पवित्र पादचरणाला वंदन करून मुरुगा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग यांच्या वतीनं अधिक मासाचा पर्वकाळ साधून आयोजित आध्यात्मिक आशीर्वचन या
मुरघा राजेंद्र वीर शिवलिंगायत बोर्डिंगचे वर्तमान अध्यक्ष सुशीलजी हडदरे, सदस्य कमिटीमधले सुधीरजी सिंहासने, विशेष करून मला वाटतं गेल्या 25-30 वर्षापासून व्यवस्थापक म्हणून काम करत असलेले आमचे सतीशजी मगदूम. खरोखर एखादं संस्थान ज्या वेळेला मजबूत करायचं असतं त्यावेळेला त्याचा व्यवस्थापक मजबूत असावा लागतो आणि म्हणून विचारानंही मजबूत असलेले आणि शरीरानं पण मजबूत असलेले, ज्यांच्या नावातच ईश तत्व भरलेलं आहे असे सतीश. खरोखर सुंदर असं व्यवस्थापन. आम्ही पहिल्याच दिवशी हडदर यांच्या घरी सांगितलं की मगदूमजी दररोज अन्नदान ठेवायला पाहिजे होतं, कारण महिलांना येण्याकरता जर तुम्ही सायंकाळी 6 ते 8ची वेळ ठेवली तर मग घरी जाऊन जेवण कधी बनवावं. आता ज्या महिला डाएटवर होत्या त्या म्हणल्या संध्याकाळचं जेवण ठेवू नका, आणि ज्यांना घरी जाऊन करावं लागत होते त्या म्हणत होत्या ठेवायला काहीच हरकत नाही. आणि म्हणून पहिल्या दिवशी सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी शिराभात आमटीचं नियोजन झालं आणि दुसऱ्या दिवसापासून अन्नदानसुद्धा. म्हणजे चांगल्या माणसांची लक्षणं काय असतात ते विचार लगेच अंमलात आणतात, हे चांगल्या लोकांचं लक्षण असतं. आणि असे व्यवस्थापक मगदूम आमचे तुम्हाला प्राप्त झाले. खरोखर एकदा त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळी वाजवू की त्यांच्याकडून. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की व्यक्तिमत्व अजातशत्रू आहे. अजातशत्रू याचा अर्थ काय आहे? जो कधीच कोणाला शत्रू मानत नाही त्याला अजातशत्रू म्हणा. हा, त्याला कोणी शत्रू मानत असेल हा भाग वेगळा, पण तो कोणालाही शत्रू मानत नाहीत. सगळे माझेच आहेत ही आपुलकीची भावना ज्याच्याजवळ असते असं व्यक्तिमत्व. आणि खरोखर हा कार्यक्रम संपन्न होत असताना काय झालं? समोरच्या गेटवर बऱ्याच जणांनी आडव्या गाड्या लागल्या आहेत. आतल्या लोकांना बाहेर यायचं अवघड झालेलं आहे. आडव्या तिडव्या ज्यांनी गाड्या लावल्या त्या गाड्या काढून घ्यायच्या आहेत प्लीज. पाटील साहेबांच्या घरासमोर गाड्या आडव्या लावलेल्या आहेत. 2 व्हीलर्स जास्त आहेत, त्या कृपा करून काढून घ्यायच्या आहेत प्लीज. हां, ज्यांची कोणाची असेल 2 व्हीलर हे जंगमांचे आहेत काय? हां, ठीक आहे. आणि म्हणून हा 4 दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर एखादं कार्य सिद्ध होण्याकरता सगळ्यांची आवश्यकता असते. आणि म्हणून या ठिकाणी मी पहिल्या दिवशी ज्या वेळेला मी संवाद करत होतो, आमचे सुधीर सिंहासने, सुशील हडदरे, मी सगळ्यांना सांगितलं की तुमची ही जी टीम आहे खूप चांगल्या पद्धतीनं काम करते, पण सोबत थोडेसे युवा मंडळसुद्धा यामध्ये आले पाहिजेत. आमच्या सुमित हडदरेसारखा, आमच्या अवनीश हडदरेसारखा युवासुद्धा याच्यामध्ये जोडला गेला पाहिजे. मी एका ठिकाणी प्रवचनामध्ये सांगितलं होतं की आमचे सत्संग सगळे म्हातारे झालेले आहेत. का? अहो, ऐकायला येणारे सगळे म्हातारे, म्हणजे ज्यांचं अर्ध साहित्य रुद्रभूमीत गेलेलं आहे ते लोक फक्त ऐकतात. आता खरं परिवर्तनाची गरज आहे ती युवकांना. आणि म्हणून आपल्या मुलांना अशा समाजाच्या संस्थेशी तुम्ही जोडा, म्हणजे ते बिघडणार नाहीत. आपण त्यांना या संस्थांशी जोडत नाही आणि मग काय परिणाम होतो? शास्त्रामध्ये सांगतात की संगती बिघडली की माणूस बिघडला. काय म्हणतात? संगत करे सज्जन की, सज्जन को सज्जन मिले तो हो दोनों में बात, और गधे को मिला गधा तो खाए दो लात. म्हणजे संगती सज्जनांची असावी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. बघा, सज्जन संत अथवा सद्गुरू कसे असतात? मी फार बोलणार नाही, तुम्ही फक्त शांतता राखा.
मलाही असे डिस्टर्ब झालं की जास्त बोलायची सवय नाही. अगोदरच आम्ही कमी बोलतो आणि त्यामध्ये असे डिस्टर्ब नको. तुम्ही शांत राहा. येणारे बसतात, त्यांना बघायची काही गरज नाही. तुम्ही त्यांना का पहिल्यांदा बघत नाही. आणि त्यातले त्यात ते निवांत उशीर येणार प्रसादाच्या वेळेत, आहे की नाही? मग त्यांच्याकडे काय पाहायचं आहे? येऊ दे, त्यांना बसू द्या. सज्जन कसे असतात? सज्जन अत्तराच्या दुकानासारखे असतात. का तर वैशिष्ट्य आहे अत्तराच्या दुकानाचं. तुम्ही अत्तराच्या दुकानात गेला, अत्तर खरेदी जरी नाही केलं तरी अत्तराच्या दुकानातून बाहेर आल्याबरोबर तुमच्या अंगाला अत्तराचा वास येतो की नाही? अत्तराच्या दुकानात गेल्यानंतर वस्तू खरेदी जरी नाही केली तरीही जसा अत्तराचा सुगंध आपल्या अंगाला येतो, तसे सज्जन असतात की सज्जनांच्या नुसत्या सानिध्यानं सुद्धा परिवर्तन होतं. आणि म्हणून संतांचं, सद्गुरूंचं आणि सज्जनांचं सानिध्य आपल्याला मिळालं पाहिजे. बघा ना, आता 4 दिवस झालं आपण सत्संगामध्ये आहोत, किती बरं वाटतंय ना. काय कारण असतं? कारण ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, ती सकारात्मक ऊर्जा त्या वातावरणामध्ये निर्माण होते. आणि म्हणतात सज्जनांची भेट झाली की काहीतरी चांगलं करण्याची भावना होते, आहे की नाही? पण ते जर दुर्जनाची भेट झाली तर त्या पद्धतीचे विचार आपल्यामध्ये निर्माण होतात. आणि म्हणून आम्हाला शास्त्रानं सांगितलं की संगती फार महत्त्वाची आहे. संगत बिघडू देऊ नका, संगत चांगल्याची ठेवा, संगत मंगलतेची ठेवा. आणि म्हणून आमच्या समाजामध्ये, आमच्या धर्मामध्ये संगतीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं. आणि म्हणून दररोज सांगितलं की मला चांगले विचार प्रवृत्त होण्याकरता दररोज लिंग पूजा करायची आहे. का? कारण माझ्या हातामध्ये लिंग आल्याबरोबर माझ्या हातांना संदेश जातोय की या हाताने चांगलं काहीतरी घडलं पाहिजे. मी लोकांना सांगतो की तुम्हाला जर खरंच लिंग काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर न चुकता 21 दिवस तुम्ही दररोज पूजा करा. 21 दिवसानंतर तुम्हाला ज्यांनी अगोदर पाहिलेलं आहे आणि जे तुम्हाला 21 दिवसानंतर पाहतील, तुमच्यामध्ये परिवर्तन झालेलं दिसेल. पण आपण एवढा वेळच देत नाही. न चुकता जर 21 दिवस आपली इष्टलिंग पूजा व्यवस्थित झाली तर माई देव म्हणतात, इष्टी पूजा स्मरे नित्यम इष्टम पूजितमादरात इष्टलिंगमिदं साक्षात अरिष्ट परिहारकः. तुमच्या जीवनातल्या अरिष्ट म्हणजे दुःख, म्हणजे समस्या यांचं हरण करणारं तत्व म्हणजे इष्टलिंग आहे. पण काय झालं, आमच्या गळ्यातले लिंग बाजूला खुंटीला गेले. मी एका घरामध्ये गेलो होतो, पादपूजा होती. मग काय झालं, जिथं बसायची व्यवस्था होती तिथं मागच्या बाजूला असे खिळे मारले होते आणि सगळे सोन्याचे लिंग असे अडकवले होते. ते म्हणले आपले महाराज येणार आहेत, त्यांना कळलं पाहिजे लिंगायताचं घर आहे. त्यांनी सगळे लिंग अडकवले होते. मी म्हटलं अरे या खुंटीला लिंग अडकवण्यापेक्षा या खुंटीला लिंग जर अडकले असते तर मला अजून बरं वाटलं असतं. कारण 2 व्हीलर चालवणाऱ्या व्यक्तीचं लायसन्स चेक करायला जसं RTO असतो तसं लिंगायतांच्या गळ्यातले लिंग तपासण्याकरता सद्गुरू असतात की ते पाहतात प्रत्येक घराघरामध्ये जाण्याचं प्रयोजन काय आहे. खरं तर आम्ही जास्त जाण्याच्या भानगडीत पडत नाही, पादपूजा वगैरे. पण त्या जाण्याचं प्रयोजन एवढंच आहे की त्यांच्या घरातला जो आचार आहे तो नीट आहे की नाही, आणि तो पाहण्याकरता म्हणजे आम्ही गावापर्यंत पोचू शकतो पण घरापर्यंत पोचणारं तत्त्व म्हणजे आमचं जंगम तत्त्व आहे. आणि मला फार आनंद वाटतो की आज 33 जंगमांच्या जोड्या आपण जेवू घालतोय अधिक मासाच्या निमित्तानं. खरं तर संकल्प घेताना म्हणतात शिवयोगिनी संतृप्ते तृप्तो भवति शंकरः तत्तृप्त्या तन्मयं विश्वं तृप्तिमेति चराचरम.
चराचराला जर तृप्त करायचं असेल तर आमचा शिवयोगी तृप्त झाला पाहिजे. आणि म्हणून हे जंगम म्हणजे साधारण नाही, फक्त जातीपुरते नाही, यांच्या घराण्यामध्ये शिवयोगी होऊन गेले आणि म्हणून असे शिवयोग्याचे स्वरूप जंगम आहेत, त्यांना तृप्त केलं तर आपण प्रत्यक्ष भगवान, चराचर रूप भगवान शिवाला तृप्त केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. आणि मला वाटतं या मुरगा राजेंद्र मठाच्या विकासाच्या निमित्तानं अधिक मासामध्ये जंगमांची तृप्ती करणं म्हणजे खऱ्या अर्थानं या विकासाला पण एक प्रकारची गती देणं आहे. आणि म्हणून जंगम तृप्त झाला की देव तृप्त होतो, आणि देव तृप्त झाला की देव आशीर्वाद करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण शिवयुगाचं स्वरूप असलेले जंगम, खरं जंगमाची व्याप्ती आणि जंगमाची विशेषता सांगत असताना रेणुकाचार्य एका श्लोकामध्ये म्हणतात, जानन्ते विषयातीर्थो सुस्वरूप प्रकाशकम स्वस्वरूपतया ते तू जंगम इति कीर्तितः. जो स्वयं प्रकाशमान असून इतरांना प्रकाशित करतो असं तत्व म्हणजे जंगम तत्व आहे. आणि म्हणून लिंगायतांच्या कोणत्याही मंगल कार्यामध्ये जंगमांना भोजनाची संस्कृती सांगितली आहे. जन्म झाला तरी जंगम भोजन, मंगल कार्य असलं तरी जंगम भोजन, आणि अंत्येष्टी जरी असली तरी जंगम भोजन आपल्याला सांगितलं आहे. आमच्याकडं जंगमांच्या भोजनाला, जंगम तृप्तीला महत्त्व दिलं. म्हणजे कोणतीही कार्य आपल्या घरात असली तरी 5, 11, 21 जे तुम्हाला प्राप्त होतील, जेवढी शक्ती तुम्हाला आहे तेवढ्या जंगमांना तृप्त करण्याचं आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लिंगायत कुळामध्ये जर तुमचा जन्म झाला असेल तर तुमचं सगळं पौरोहित्य हे फक्त आणि फक्त जंगमांनीच केलं पाहिजे. अलीकडं मी पाहतो काही लिंगायत लोक उगा ब्राह्मणांना बोलून सत्यनारायण करणारे आहेत. म्हणजे त्यांना त्यांच्या समाजाचा गंध आहे की नाही त्यांनाच माहिती. आणि जर त्यांना ब्राह्मणांकडून पूजा करून घ्यायची आहे तर अंत्येष्टी पण त्यांनी त्यांच्याकडूनच करून घ्यावी. तिथं जंगम आमचा येणार नाही. कारण लिंगायतांचं जे मंगल तत्व आहे, जे आदि तत्व आहे, ते गुरु, लिंग आणि जंगम या 3 गोष्टी आहेत. गुरु, लिंग आणि जंगम याचं पालन, याचं पूजन आपण केलं आणि दररोज जीवनामध्ये अष्टावरणाचं आचरण केलं. म्हणजे आमच्याकडं काही स्वामीजी लिंग धारण नसलेल्या व्यक्तीला दर्शनसुद्धा देत नाहीत. हळदरीजी लिंग जर गळ्यात नसेल तर पायाला हातसुद्धा लावून घेत नाहीत. त्याला भवी म्हणतात. जो अलिंग आहे तो भवी आहे. आणि अशा भवीचा स्पर्श आम्हाला नको. पण आम्ही म्हणतो प्रबोधनाच्या माध्यमातून जर परिवर्तन होणार असेल तर आपण ते प्रबोधन करू, म्हणजे परिवर्तन घडेल. आणि म्हणून ते परिवर्तन होण्याकरता माझ्याकडे करते. आणि म्हणून आमचं परिवर्तन होण्याकरता अशा पद्धतीचे सोहळे घेतले जातात. या वर्षभरामध्ये एक चांगला मंडप आपल्या शंभू महादेवाच्या आणि जडीसिद्धेश्वर स्वामीजींच्या मंदिरांच्या माध्यमातून होतो आहे. जवळजवळ कमीत कमी 300-400 लोक तरी तिथं बसू शकतील, बरोबर ना? हां, 300-400 लोक बसू शकतील एवढा मंडप त्यामध्ये होईल. मला विश्वास आहे की कदाचित याच्या पुढच्या काळामध्ये आमचं कधी प्रवचन झालं तर ते आता इथं न होता त्या मंडपामध्येच होईल. आणि त्याकरता आपण सगळ्यांनी, महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असेल, युवा मंडळ असेल आणि विशेष रूपानं आमचं जंगम मंडळ असेल, आपण सगळ्यांनी या मुरगा राजेंद्र वीरशैव लिंगायत निर्माण होणाऱ्या या मंदिराकरता समाजाला प्रवृत्त करून तन, मन आणि धन ज्याला जे शक्य आहे ते त्यांनी देऊन या चाललेल्या मंगल कार्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. तुम्ही या
तुमच्या अवतीभोवती अजून जे लिंगायत इथं जोडले गेलेले नाहीत त्यांनाही जोडा, त्यांच्याही जीवनाचं कल्याण व्हावं. आपल्या पूर्वजांच्या नावाने अशा मंदिरांच्या ठिकाणी दान निधी द्या, म्हणजे हे कामसुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि येणाऱ्या पुढच्या काळात आता ही पावती तुम्हाला शेवटची मागितली जाते, ही लास्ट पावती आहे. इथून पुढच्या काळात तुमच्या पावत्या मागायला कोणी येणार नाही, कारण वीरशैव लिंगायत बोर्डिंग हे स्वायत्त होईल, स्वतःचा इन्कम त्याचा निर्माण होईल आणि त्यातून बरीच कार्य होतील. जवळजवळ आपल्या लिंगायतांची ही 1 एकर जागा आहे, म्हणजे यामध्ये वसतिगृह आहेत. येणाऱ्या काळात इथल्या ज्या रूम्स होणार आहेत आपल्या पूर्वजांच्या नावाने, आपल्या वडिलांच्या, आपल्या आईच्या नावाने एखादं बोर्डिंगमध्ये एखादी रूम आपली असावी, अशा पद्धतीचा विचार आपण केला पाहिजे. अन्य ठिकाणी आपण कुठंतरी निधी देत बसतो, तो आपल्या समाजाच्या ठिकाणी आपण दिला पाहिजे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. खरोखरच या गेल्या 4 दिवसामध्ये खरं तर म्हणजे बाहेर राहणं फार कठीण होतं, कारण आमचे एक दिवसामध्ये 2-3 कार्यक्रम होतात, सकाळी एका ठिकाणी, दुपारी एका ठिकाणी, संध्याकाळी एका ठिकाणी. पण तरीसुद्धा आमच्या सुशील हाडदरेजींनी मला संपर्क केला आणि मला सांगितले की महाराज अधिक मास आहे आणि मग 4 दिवसाचं थोडंसं हे 5 दिवस म्हटले होते, पण म्हटलं 5 दिवस काय मला शक्य नाही, आपण 4 दिवसाचं करू. त्यामध्ये आमचे मगदूम आणि हाडदरेजी आणि आमचे प्रसाद हिरेमठ हे फोन लावून मला थकले, कारण काय व्हायचं आम्ही कार्यक्रममध्ये असलं की मोबाईल रिसीव्ह होत नाही. पण मग ज्या वेळेला आम्ही निवांत व्हायचो त्यावेळेला मग त्यांचा आमचा संपर्क झाला आणि हा 4 दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला. कदाचित हे 4च दिवस का झाले असावे, तर एक तर पहिला दिवस गुरुपुष्य अमृत योगाचा होता. तो पहिला दिवस गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी माझा कार्यक्रम होता नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव. मी हदगावचा कार्यक्रम उरकून सकाळी साधारण 10 वाजता 10:30 वाजता नांदेडमधून निघालो. मी साधारण 4-4:30 वाजता इथं आलो. आल्यानंतर अवघ्या 1 तासाभरामध्ये एक बातमी आनंदाची कळाली की आपल्या एका धर्मादाय आयुक्तांकडे जी कोर्ट मॅटरची केस सुरू होती त्याचा निकाल आपल्या वर्तमान या ठिकाणी सभासद बॉडीच्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून लागला आणि आनंदाची गोष्ट कळाली. कदाचित तो दिवस पहिला असावा म्हणून त्या दिवशी येणं झालं. नंतर मग 2, 3, 4 आज जंगम भोजन आहे आणि खरोखर अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत. फक्त आता तुम्ही 2-4 जण जे पडत आहेत, अजून जे 10-15 जण तुमच्या मागचे आहेत त्यांनी थोडंसं पुढं यावं, आहे की नाही. सगळ्यांनी पुढं यावं आणि सगळ्यांनी काम करावं. हे फक्त एकट्या दुकट्याचं काम नाही, हे सगळ्यांचं काम आहे आणि तुमच्या या कामामध्ये स्वामीजीसुद्धा तुमच्या सोबत आहेत. अशा पद्धतीचा आशीर्वाद मी या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आता या वास्तू थोड्या जुन्या झालेल्या आहेत. मला कालच आमचे हाडदरेजी म्हणत होते की महाराज तिकडे एक वास्तू होती, महिला तिथे बसायला याच्या महादेव मंडळाच्या वगैरे, आणि आम्हाला महापालिकेनं सांगितलं होतं की बाबा ही वास्तू आता जुनी झालेली आहे, ही पाडावी लागेल आणि खरं तर या सगळ्याच वास्तू पाडा अशा पद्धतीनं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात या वास्तू या ठिकाणी पाडल्या जातील. इथं नंतर 2-3 मजली इमारती होतील. चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्या वर्तमान जे कार्यकारिणी आहे त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. शेवटी म्हणतात सर्वे गुणा कांचनम आश्रयंती, सगळं काही करायचं झालं तर पैसे लागतात. या ठिकाणी आमचे सुशीलजी हाडदरे असतील किंवा सुधीरजी सिंहासने असतील, यांचे जे पूर्वज होते, मला वाटतं एक जागा तर आमच्या सिंहासनेंच्या परिवारातील त्यांच्या आजोबांनी दान केलेली आहे. सुशीलजी ज्या वेळेला 2 वर्षापूर्वी इथं अध्यक्ष झाले, खरं तर त्यांच्या मुखातून मी बऱ्याच वेळेला हे ऐकलं की महाराज लोकांना आपण निधीसाठी ताप नाही द्यायचा, आपण आपल्या खिशातले पैसे काढू. मग 2-4 कार्यकर्ते म्हणजे ते आमचे बापू वगैरे यांची नावं त्यांनी घेतली की या लोकांना आपण सांगतो आणि कार्यक्रम आपण
पुढं घेऊन जातो, ते खर्च करतो आणि हे कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं आपण करतो. खरं तर अध्यक्ष म्हणून हाडदरेजी झाल्यापासून जवळजवळ 20-30 लाख रुपये या कामासाठी त्यांनी स्वतःच्या याच्यातून खर्च करून प्रयत्न केला, पण कोणत्याही प्रकारचा मी करतोय ही अहंकाराची भावना मनामध्ये न ठेवता ते कार्य ते करत राहिले. शेवटी मी त्यांना सांगितलं होतं, सिंहासनेजी मला परवा बोलले होते की शेवटी कसं आहे की ही वास्तू समाजाची आहे आणि आपण पुढच्या पिढीला देताना त्या पात्रतेचा, त्या योग्यतेचा व्यक्ती तिथं बसला पाहिजे, त्या योग्यतेचा व्यक्ती तिथं आला पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की थोडी आपलीच मुलं ह्याच्यामध्ये थोडं पुढं आणली पाहिजेत आणि म्हणून युवकांनी सुद्धा याच्यामध्ये सक्रिय व्हावं. याकरता मुरगा राजेंद्र वीरशैव युवा मंच आपण स्थापन करून त्यामध्ये आपले युवक थोडे जोडले कसे जातील, आपली मुलं कशी जोडली जातील याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून हा 4 दिवसीय अत्यंत सुंदर असा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपन्न होतो आहे. खरं तर उशीर खूप झाला, अजून जंगम अर्चना बाकी आहे. खरं तर बघा, आपण देवाला सूर्यनारायणाला प्रार्थना केली आणि ऊन पडायचं बंद झालं की नाही? म्हणजे मगासपासून जे ऊन पडत होतं ही तुमच्या भक्तीची ताकद आहे. तुमच्या जवळ ते सामर्थ्य आहे, फक्त त्या सामर्थ्याला बाहेर काढलं पाहिजे. आणि म्हणून भगवंताला काय हवं आहे, एक हिंदी रुचाकार म्हणतात, भाव का भूका हूँ मैं, बस भाव ही मुझे चाहिए, अन्न वस्त्र और धन भूषण ये न मुझको चाहिए, भाव से एक फूल भी तो वो भी मुझे स्वीकार है. आणि म्हणून अंतकरणापासून पवित्र मनानं देवाला एक फूल जरी दिलं तरी देव प्रसन्न होतो. आणि म्हणून अंतकरणातला भाव पवित्र ठेवा. कोणत्याही पद्धतीची निंदा, तिरस्कार, असूया होऊ नये याचा प्रयत्न करा. खरं तर आम्ही अनेक कीर्तनामधून सांगतो, सध्याच्या घडीला माणसं स्वतःच्या दुःखामुळं कमी दुःखी आहेत आणि दुसऱ्यांच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत. मी एका ठिकाणी गेलो होतो, कीर्तन झालं आणि कीर्तन झालं, एक आजी माझ्याकडे आली आणि माझ्याकडे आजी आल्यानंतर आजी मला म्हणू लागली की महाराज अहो काय सांगायचं म्हणले, अनेक वर्ष झालं मला पोटदुखीचा त्रास आहे आणि ती पोटदुखी काही बरी होत नाही आहे. अनेक डॉक्टर केले, अनेक आयुर्वेदिक उपचार केले, मानसोपचार केले, मात्र ही पोटदुखी बंद होत नाही आहे. मी आजीला विचारलं, अहो आजी ही पोटदुखी केव्हापासून सुरू झाली? ती आजी म्हणली, शेजाऱ्याने जेव्हापासून घर बांधलं ना तेव्हापासून सुरू झाले. म्हणजे आमच्या पोटदुखीचं कारण इतरांचं सुख निर्माण होतं आहे. आणि म्हणून म्हणतात, जो दुसऱ्यांचं सुख पाहू शकतो त्याच्या जीवनामध्ये सुखच सुख प्राप्त होतं. जे हात मोगऱ्याची फुलं उधळतात ना, जे हात दुसऱ्याच्या कपाळाला चंदन लावतात ना, त्यांच्या हाताला सुद्धा सुगंध येतो. आणि म्हणून असा प्रयत्न केला पाहिजे, कोणाचीही निंदा, कोणाचीही असूया, कोणाचाही तिरस्कार, कोणाचाही द्वेष आपल्याकडून घडू नये. हे एक प्रकारचं पाप आहे. आणि म्हणून यातून मुक्त होण्याकरता मन पवित्र असावं, मन निर्मळ असावं आणि मनाला निर्मळ करण्याकरिता सत्संग आहे. सत्संग म्हणजे साबण आहे मनाला धुण्याचा, मनाला साफ करण्याचा साबण म्हणजे सत्संग. आणि म्हणून त्या सत्संगाचं श्रवण आपण करतो. आणि म्हणून 4 दिवसामध्ये तुम्ही जे जे श्रवण केलं त्यातील जे जे चांगलं आहे ते आत्मसात करून जगण्याचा प्रयत्न करा. विशेष रूपानं आपण लिंगायत आहोत, आमची उपासना लिंगधारणाची आहे. आपण सगळ्यांनी लिंग धारण करा. ज्यांनी दीक्षा घेतली नसेल त्यांनी दीक्षा लवकरात लवकर घ्या, अशा पद्धतीचा विचार करतो, अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम करतो. शेवटी पुन्हा एकदा थोडंसं आपण भजन करूया आणि नंतर मग जंगमार्चन आणि आरती या ठिकाणी संपन्न होईल.
थोडासा आवाज. हॅलो. रुद्पद्मं शिवधर्मकन्दसहितं सुज्ञाननालं तथा नित्येश्वर्यदलाष्टकं शशिनिभं वैराग्यसत्कर्णिकं श्रीरुद्रेश्वरकेशरान्वितमिदं संचिन्त्य तन्मध्यमे सूर्येन्दुज्वलमण्डिमण्डलगतं ध्याये शिवं चिन्मयम्. कैलासावसतं शशाङ्ककलया स्फुटजटामण्डलं नासालोकनतत्परं त्रिनयनं वीरासनाद्यासनं मुद्राटङ्ककुरङ्गवह्निविलसा तद्बाहुप्रसन्नानं कक्षाबद्धभुजङ्गकमुनिवरं वन्दे महेशं. मूलोचन्द्रतलं गले च गरुडं जुटे च गङ्गाजलं व्यालं वक्षजानलं च नयने शूलं कपालं करे वामाङ्गे ततं नमामि सततं प्रालेयशैलात्मजां भक्तं क्लेशहरं हरं स्मरहरं कर्पूरगौरं परं कर्पूरगौरं परं कर्पूरगौरं परं. हर ओम नमः शिवाय. हर ओम नमः शिवाय. हर ओम नमः शिवाय. हर ओम नमः शिवाय. हर ओम शिवाय. हर ओम नमः शिवाय. हर ओम नमः शिवाय. हर ओम नमः शिवाय. बघा आता टाळी वाजवताना दोघेही हाताने टाळी आणि मुखाने नाम दोन्ही घडलं पाहिजे. खरं तर आता बोलण्यासारखं खूप आहे. काय झालं, एका सासूला सून पाहिजे होती, पण त्या सासूची अट होती माझं ऐकणारी सून मला पाहिजे. आताच्या काळामध्ये ऐकणारी सून मिळते का? ती का गुरु महाराजांकडे गेली आणि महाराजांना म्हणाली, महाराज अहो तुम्ही एवढं पिढत असता, कुठंतरी माझ्या पोरासाठी कधी सून बघा. स्वामीजी म्हणतात घर चांगलं आहे, परिवार चांगला आहे, पोरगा चांगला आहे, पैसे कमवतोय. एका शिष्याच्या मुलीला तयार केलं आणि तिला म्हणले, बाळा तुला बघायला आले की ती सासू तुला विचारले माझं तुला सगळं ऐकावं लागेल. तेव्हा म्हणायचं हो. लग्न झालं. पहिला दिवस सकाळची वेळ होती आणि सासू सुनेला म्हणू लागली, सुनबाई सकाळची वेळ आहे, सडा रांगोळी कर. तिनं ऐकलं, निघून गेली. चहाची वेळ झाली, ती म्हणली, सुनबाई चहा कर. ऐकलं, निघून गेली. 8 दिवस ती ऐकायची, निघून जायची, ऐकायची, निघून जायची.
ती सासू वैतागली आणि महाराजांकडे आले, हो महाराज कसली सून दिली म्हणली, काहीच ऐकत नाही. त्या मुलीला बोलवलं, बाळा का रे तू ऐकत नाही का? ती म्हणली, अहो यांचं तर मी सगळं ऐकते. पहिल्या दिवशी याने सकाळी मला सांगितलं सडा रांगोळी टाक, ऐकलं की नाही? नंतर सांगितलं चहा कर, ऐकलं की नाही? एवढं सगळं ऐकलं आणि तुम्ही म्हणता ऐकलं नाही. त्यावेळेला सासू म्हणते, हो 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 ऐकलं ग ऐकलं, पण करायचं कधी? ती म्हणते, हे आपलं ठरलंच नव्हतं. तसं टाळी वाजवायचं ठरलं, आता भजन बोलायचं ठरलं नाही काय? हा, टाळी सोबत भजन सुद्धा. हर ओम नमः शिवाय, हर ओम नमः शिवाय, हर ओम नमः शिवाय. जय हो. हर ओम नमः शिवाय. ओ हर ओम नमः शिवाय, हर ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर ओम नमः शिवाय. हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बोला बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हार हर आमच्याकडं नम पार्वती पते हर हर महादेव की जय म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? कधी नमः पार्वती पते जगद्गुरु पंचाचार्य महाराज की
शिरोमणी वनवत स्वामी महाराज की जडी सिद्धेश्वर महाराज की महात्मा बसवेश्वर महाराज की हर 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 सद्गुरु ज्ञान भास्कर महादेव शिवाचार्य महाराज की हर हर महादेव. महास्वामीजींना अनंत वंदन. यानंतर आपण जागेवरनं कुणीही उठायचं नाही आहे. लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीरजी सिंहासने व सौ श्रद्धा हडदरे वहिनी यांच्या सुशील हडदरे साहेब व सौ श्रद्धा हडदरे वहिनी यांच्या वतीने या ठिकाणी त्यांची पाद्यपूजा केली जाणार आहे. वाण दिलं जाणार आहे. कुणीही जागेवरून उठू नका. महास्वामीजींच्या प्रवचनाचा आज अंतिम दिवस. महास्वामीजी आम्ही बोर्डिंगमध्ये याच्यापूर्वी खूप प्रवचनं ऐकली, आयोजित केली, परंतु तुम्ही जो आज एक बार उचलून ठेवलेला आहे वरती, खरोखर प्रवचन अशा पद्धतीचं सुद्धा असू शकतं. खरं म्हणजे आम्ही प्रत्येक कार्यक्रमांना आपण म्हणता स्वामीजी की आपला समाज खरं म्हणजे धार्मिक कार्यामध्ये फारसा जागरूक नाही आहे किंवा जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाही, परंतु आज चौथ्या दिवशी एक गोष्ट लक्षात आली की जर वक्ता चांगला असेल, विचार चांगले मांडले जात असतील तर येत्या काळामध्ये मी लिंगायत बोर्डिंगच्या आमच्या संचालकांच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो की लवकरात लवकर त्या सर्व अपेक्षा पूर्ण झालेल्या आपल्याला दिसेल. मी या ठिकाणी खास करून अक्कमादेवी महिला मंडळाच्या सर्व 2004 सालापासून खऱ्या अर्थाने या बोर्डिंगला समाज महिला मंडळाने केलेला आहे. प्रसाद स्वामी तुमच्याकडनं सुद्धा अपेक्षा आहे, सुरेश स्वामी तुमच्याकडनं, त्या सर्वांनी आता आपल्या सर्व लिंगायत समाजातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, स्वामीजी आपली जेव्हा चर्चा होत होती तेव्हा चर्चेमध्ये आपण सुद्धा काही आम्हाला सूचना केल्या की जेव्हा आपण एखादी संस्था मोठी करत असतो, आपण काम करत असतो, तेव्हा विरोध हा झाला पाहिजे आणि मी सुद्धा या मतात आहे. परंतु त्या चुकांना शहाणपणा शिकवून आम्ही याच्या पुढच्या काळात सुद्धा चांगल्या निमित्ताने मी आव्हान करतो, या उपक्रमास आपण सर्व बंधू भगिनी, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे लिंगायत बोर्डिंगच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. बघा, आपल्या कार्यकारिणीचे सदस्य सुधीरजी सिंहासने यांनी अपेक्षा सगळे सहयोग करायला तयार आहेत की नाही? एकदा टाळी वाजवा सगळ्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी. या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रसाद हिरेमठ, सुनील स्वामी, मृगेंद्र स्वामी, शिवकुमार स्वामी, त्याच्यानंतर कमाने, विजय स्वामी, आके स्वामी, सगळी स्वामी मंडळी सोबत आजच्या आणि कालच्या प्रवचनामध्ये या ठिकाणी मी आमच्या हिरेमठ वगैरे काय मिळेल का? तुम्ही स्वामीजी आता हितवादक, किती आनंद येतो आहे की नाही? संगीत हे हृदयाला जोडणार असतं आणि म्हणून या दोन्ही वादकांनी खूप छान पद्धतीनं वादन केलं. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा सांगलीच्या भागात कुठं आम्ही असेल त्यावेळेला निश्चित तुम्हाला आम्ही संपर्क करेन. आणि यानंतर आता स्वामीजींचा सत्कार आणि आरती संपन्न होणार आहे. आरती झाल्यानंतर जंगम माहेश्वरांचं या ठिकाणी अधिक मासाच्या निमित्ताचं पूजन होईल. एका बाजूनं इकडं लोकांना दर्शन आणि बाहेर महाप्रसाद या ठिकाणी प्राप्त होणार आहे. अध्यक्षांनी जो न्यायालयीन लढा जी मोठ्या संख्येच्या स्वरूपात आम्हाला मिळणारच आहे, त्यांच्याबद्दल आभार म्हणत नाही, मी कृतज्ञता आभार. सांबजय नमः पार्वती शिव हर हर महादेव.
शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय महाकालेश्वराय महाकालेश्वराय 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 हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय शिव जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः